गुरु चरणाची श्रद्धा गाडी, गुरु भजनासी आवडी, गुरुचे घेता नाम वाची, कैवल्य मुक्ती तेती नाचे, गुरु चरणीचे महिमान, गुरु चरणाचे महिमान, शरण एका जनार्दन। नमन तुला प्रथममेश स्वस्ति वन श्री गणेशा गौरी पुत्रा मयूरेशा विद्येचा तू अधिदैवता, कारंभी करता स्मरण होई संकटाचे निवारण, दत्ते तुझे चरण आशीर्वाद मुझ सावा, मी मतिमंद ज्ञान नाही काळाची रे जाणले, करू तुझे अजान शरण तुझ आले, धरणिया माझे कर चालवणारा तू ईश्वर, मग कार्य होईन निशंग संशयातीने दुसरा, आधी माया वाक्य भवानी शरण तुला ब्रह्मनंदनी, सोत वसना हंस वाहिनी कृपा करी मजबई, आता जीवाग्री वैसनंदनी तूच होनी दायिनी, अभय होनी जननी कारंभ केला, नमो सिद्धेश्वर सिद्धेश्वरी आदिनाथ तू परमेश्वरी, कृपा करी मजवरी मागणीची आता, नमो नारायण विश्वव्यापका, चरणी तुमच्या टेवणी माता स्मरण करीन गाता अंतरू नका कधी मला, नमो सद्गुरु हरदास दादा माऊली, कृपेची तव सावली, ज्ञानाचा मार्ग दावणी, सामान्य जीवाचा दिन उद्धार करण्या, गुरुर ब्रह्म गुरुर विष्णू गुरुदेव महेश्वरा, गुरु साक्षात परब्रह्म तस्मै स गुरुवे नमः। ओम पांडुरंग करू प्रथम नमन,
चरण संताची या त्यांच्या कृपादाने कथेचे विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका जयांचे केले स्मरण होय सकळ विद्येचे अधिकरण तेची बंधू चरण श्री गुरूंची नमस्कार. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी सेवेसाठी निवडलेला अभंग शांतीब्रह्म पैठणचे निवासी शांतीब्रह्म एकनाथ महाराज त्यांच्या 4 चरणाचा अभंग आहे. विशेष म्हणजे त्या अभंगात फक्त गुरुची सेवा शिष्यानं कशी करायची आणि आपल्या मन आपलं थोरल्यानं रथ कसं होईल त्याच्या चरणावर ही फक्त त्यात भावना सांगितली जातात. विश्वास भक्तीची म्हणजे वाटचाल भक्तीच्या पर्यंत भगवंतापर्यंत पोहोचणारी भक्ती करत त्याची वाटचाल आणि ईश्वरापाशी जाऊन आपलं मन रथ कसं राहील त्याबद्दल हा एकनाथ महाराजांनी उद्देश सांगितलेला भक्ती मार्गातला. तर आज तसं म्हणायला गेलं तर पायदिंडी पारगाव ते पंढरपूर आता सगळी सांगतात पण पंढरपूर ते वैकुंठीची दिंडी आहे. कारण आपण ते म्हणतात तुकोबराय म्हणतात अधिक अक्षराने एका आणि बहु वैकुंठ म्हणे तुका त्या न्यायाप्रमाणे आपण पंढरपुराहून वैकुंठला चाललोय. आणि खरंच तुमची आमची आता जी साधूनी भेट घालून दिली ती वैकुंठीचीच दिंडी आहे बर का. पंढरपूर तर आपण राहतोय रोज राजावर पण आता आपण वैकुंठाला जायचंय हेच दिंडी खरी आहे. कारण हा वारकरी आणि हा वारकरी मेळावा आणि खरा आपला संप्रदाय. कारण आज आजच्या दिवसाची सेवा आता मला तर तसं काहीच येत नाही बर का पण तसे साधूची कृपा झाली काय होईल काय करेल नव्हे महाराज काय करणार नाही ते कोणाच्या बी जीवनात काही बी करू शकतो. तस ते एकनाथ महाराज सांगतात धन्य धन्य गुरु भक्त गुरुचे जाणती मनोगत गुरु चरणाची श्रद्धा गाडी गुरु भजनासी आवडी. बर का विशेष एवढं वाटतं की धन्य का मानावं आणि तेही गुरु लागताना. आता असं कोण राहिलं असेल जगामध्ये आता म्हणतात कलियुग आता पहिलं राहिलं नाही सहज म्हणून जातात पण राहिलंय का नाही ज्याने केलं त्याला राहिलं नाही जे करतं त्याला सगळंच काय आहे. धन्य कोणाला म्हणावं धन्य धन्य दिलं एकदा सोडून दोनदा भाषा काहीतरी महत्व असतं बर का. धन्य सहज शाबासकी देतं बर का पण डबल भाषा येते धन्य धन्य विशेष भाषा असते ती महत्वाची आणि विशेष आणि ती म्हणजे ती सगळ्या गोष्टीच्या पलीकडची आणि त्याला सांगतात धन्य धन्य गुरुभक्त. मग आता कुणी धन्यता एवढी कुणी कार्य केलं तर मी म्हणते माझ्या सद्गुरु दादांनी जे महान कार्य केलं. आता असं आहे की धन्य का म्हणावं दादांचं विशेष काय आहे त्यांचं. एकदा दादांनी असं कानभोत आपलं सांगितलं कानुग्रहाच्या आधी दादांचा पूर्ण विश्वास तात्या महाराजांवर एक तासच आहे ना तर पूर्ण विश्वास होता दादांचा तात्या महाराजावर. किती श्रद्धा होती का नाही त्या जीवाच्या पलीकड. आणि कुणीतरी म्हणलं चला श्रीपाद बाबा आले चला अनुग्रह करायला. दादा म्हणले गेलो ना अनुग्रह घ्यायला. मी अनुग्रह गेलो आणि बसलो आणि ते बघितल्या म्हणले आपल्याला अनुग्रह घ्यायचा नाही चला म्हणले. कुठले तरी नातलग होते दादांचे दुपारची वेळ 12-1 वाजलेली ऊन कडकडत होतं आणि दादा त्यांच्या घरी आलं ताई रानात चालले त्या म्हणले ताई काही नाही म्हणले दार उघडून दे ना आम्हाला घरात झोपू दे म्हणले. ताई म्हणले अहो दादा म्हणले थोडं काम आहे माझं रानातलं मी करून आले. नाही म्हणले तुझं काम तू पण मला घरात झोपू दे. आणि म्हणले दादा घरामध्ये झोपले त्यांच्या घरात दत्तगुरूचा फोटो होता. आता हे बाबांना माहित होत बर का एकदा जर भेट झाली तर महात्मा ओळखतो जग पळून जातो तितका जवळ असतो. बहिरंगानं पाहिलं ना वेगळं दिसतं आणि अंतरंगाने पाहिलं जितका माणूस पळतो ना दूर तितका तो जवळ असतो त्या साधूच्या. आणि ते दादाच्या ते त्यांच्या लक्षात होतं म्हणून दादांनी झोपलानी म्हणजे त्यांना स्वप्न पडलं दृष्टांत भेटायचं दादाला. अरे म्हणजे माझंच आहे म्हणलं सगळं हे
दादा म्हणजे मी असं उठून सुट्टीतनं जागलो, मला कोण बोलून उठवतं म्हणजे. मी बाहेर आलो तर कुणीच नाही. मला वाटतं त्या ताईनीच हाक मारली काय नो. आणि त्या ताई नाही कुणी नाही. मग उठले ते कोण जोडीदार होते दोघं तिघं, परत बसले गाडीन, परत मग शिरपा बाबाकडे अनुग्रह घेतला. आणि दादांनी ज्यावेळेस चिंतनाची सुरुवात केली बर का, ज्या दिवशी आपल्याला सत्य ज्ञान कळलं त्या दिवशी बाकीच्या विषयावर पाणी सोडलं बर का. विठ्ठल पाणी सोडलं त्यांनी. प्रपंच आणि देह आणि देहाच्या संगतीची सगळे नाटी सोंगडी सगळे त्यांनी धरले त्यांना बर का. सगळे घेतली, मेळा घेतला संघ, पण ते गोपाळ करू, पण असा नाही घेतला. आणि गोपाळाच्या मेळ्यात राहून सगळ्यांच्यात बसून त्यांनी लीला केल्या. खरंच ती त्यांच्या काळात त्या श्रीकृष्ण, आमच्या काळात दादा श्रीकृष्ण. विठ्ठल कारण श्रीकृष्ण कसं गवळणीला आता गवळणी भुले ना त्याला का तुमचं किती लांब आहे. प्रत्येकाचे गाव सोडून आला ना मेळ्यात त्याच्याकडे. आता त्याने आणलं का तुम्ही आला, हा भित्ती आलता म्हणून तुम्ही आलाय बर का. ते आल्याशिवाय तुम्ही आम्ही येत नाही. त्यांनी बोलावलं तुम्हाला, तुम्हाला किती वेळा मुराई आला, तो मुराई येतो तेव्हा तुम्ही येता. तशी बस सहज येत नाही कोणी. माझ्या साधूनी ज्या रस्त्याने गेला का नाही त्या रस्त्याची भूमी सुद्धा ते तत्वनाम बोलत असते. कारण साधूची ताकद वेगळी आहे. साधू तो नामरूप झालेला असतो आणि साधूचं सांगता येत नाही किंवा बोलता येत नाही. शब्दाच्या पलीकडचं कार्य असतं. आपल्यासारख्या पामराने त्यांचं काय करावं खरंच करता येत नाही. आणि दादांनी तेवढं काम केलं आणि श्रीपाद बाबाचं अखंड नामस्मरण केलं बर का. ते म्हणले आता हे देव आपलं कशाचं होतं म्हणले, लोखंड. आता म्हणले तुम्हाला सांगू का, पाणी आणि लोखंड एकत्र राहिल्यावर काय होतं, गंज पकडताना. मला सांगा अनुग्रह घ्यायच्या आधी आपल्याला सगळ्याला गंजच होता की. हे साधूच्या लक्षात होतं की पाणी आणि लोखंड, आपलं शरीर लोखंडाना, आत्मा हा पाणी आहे. त्या आत्म्याला एकत्र पाहिलं आणि साधूला वाटलं, कारण साधूच्या परशमणीने आपलं धातू ते म्हणतात ना परीस लागला आणि आपल्या लोखंडाचं सोनं दादांचं श्रीपाद बाबांनी केलं. हे त्यांना ओळखलं दादांनी. आणि दादांनी ज्यावेळेस दादा वाटलं की हे सोनं आणि आत्म्याचं काय झालं, त्या सोन्यात काय बसत आहे, हिरा काय झाला, त्या अंगठीतला हिरा. पाचविते मुद्रा लावणी लक्षात मात प्रत्यक्ष हिरा झाला हिरा. आणि मला सांगा होतं हिऱ्याला काय गरज, ते सोनच पाहिलं नाही त्या हिऱ्याने कधी. काय केलं, माझ्या सद्गुरू दादांचं सोन्यासारखं देऊन त्या सोन्याला दादांनी कधीच पाहिलं नव्हतं. त्यांनी हिराच पाहिला आणि हिऱ्याच रडावं विठ्ठल
अदृश्य दर्शनी सांगता अपना सारे आपणा सारखे करीती तत्काळ नाही काळ वेळ तया लागी लगेच लगेच ती म्हणजे आपण आतापर्यंत जे शिष्य झाले मला म्हणायचंय की श्रीपाद बाबांचा कुणाला अनुग्रह नाही हो कुणाला नाही लय जणाला आहे तर झाली का मंदिर सगळ्याची झाली का अजिबात नाही झाली कोणाची का बरं झाली नाही ती कारण कुठेतरी मन इकडं तिकडं होतं बरं का कारण त्यांनी गुरुला देव मानलं होतं सर्वेश्वर मानलं होतं सर्वेश्वर म्हणजे सगळंच आणि सर्व भावाने शरण जातो ना तो खरा भक्त असतो आणि त्यांनी सांगितलं आता मला सांगा सोनं कोणाच्या दुकानात असतं बाजारात मंडई असतं का दादांचं देह कसं सोन्यासारखं होतं पण आहे का ते कुठं होतं सराफाच्या दुकानात किलो विकत नाही ती ना ते व्यामोर असतं आणि त्या सोनं दादांचं सराफाच्यात होतं पण काही कारणासाठी कारण आवश्यकता पडल्यावर बरं का ते सोनं मोडावं लागतं माहिती करता बरं का जाणून आणि ते सोनं दुसरीकडे नेत नाही ज्याने सोनं केलं तिकडे जात ते आणि त्या दुकानात सोनाच्या दुकानात सोनं आणलं आणि तिथं मोडायला नेलं ज्याने नेलं बरं का ते सोनं मोडलं मी त्याचा दृष्टांत देते आहे सिद्धांत सांगते पण माझा दृष्टांत आहे मोडलं सराफाच्या दुकानात सोनं नेऊ आणि त्यातून ते हिरा असतो का नाही येताना हिऱ्याचंही वजन होतं आणि जाताना सोन्याचं वेगळं वजन केलं आणि हिरा बनलेला काढलाय आणि ते कळलंच नाही तुम्हाला माझ्या लक्षातच आलं नाही ते की आपला हिरा होता म्हणून ते सोनं ते वजन केलं आणि सोनं वजन केलं म्हणजे आपण जे आता त्या सोन्याच्या येणाऱ्या त्यांनी कमवलेली जी इस्टेट आहे बर का धन आहे ते निर्धन आणि जे सगळ्याला सुख शांती आतापर्यंत जे मिळवून दिली त्याच्या जीवावर आपण सुखरूप आहे आतापर्यंत त्यांच्यावर काय त्यांची कमाई आहे ती आपली नाही तुमची माझी कोणाची कमाई नाही त्या सोने आणि त्या हिरा त्या सोनाने सांगितलं अनेक सोन्यात आता परत हे मला कारणी पडेल हिऱ्याची मोड आहे काय अजिबात मोड नाही बर का आज तो हिरा हितच आहे मग तुम्ही मूर्ती जरी बसवली तुम्ही ह्याच्यात जरी पाहिलं तर त्याच्यात जरी पाहिलं तरी ते नाहीत का अंधारा गेलं कशावर गेलं नाहीत ते अजिबात गेले म्हणतात खरं पण ती हिरा आजही चमकते आणि गेले आयशे न म्हणावे कोणी हा गेले आयशे न म्हणावे कोणी खरं ते आणि हे आपण म्हणतो दादा गेले त्यांनी देह ठेवला पण आपला भाव तिथपर्यंत पोचत नाही म्हणून ते दादा आजही आहेत आणि अनंत युग ते राहणारच आहे कारण मंदिर बनतं ते एक महात्म्याच असतं कारण ते साधू प्रत्येकाचं निवारणच करावत असतो आणि त्या साधूने खूप काही जगासाठी केलं पण स्वतःकडे त्यांनी कधी पाहिलं नाही आणि आशा आणि श्रीपाद गुरु देव सोडून गुरु सोडून त्यांनी भक्ती दुसरी केली नाही आणि आम्हाला सुद्धा सांगितलं तेच करा पण आमचा विश्वास कमी पडतो खरं म्हणलं तर आपला विश्वास तिथपर्यंत जात नाही आपली निष्ठा त्या गुरुवर राहत नाही आणि मग म्हणतात ह्याला त्याला कुणाला म्हणायचं मग देव नाही गुरुविना देव नाही नाही जगी उगीच परवाने हिंदू नको सगळे येते पण विठ्ठल
कसं असतं, मला प्रमाण हे काय एवढं येत नाही बरं का, त्याला काही कसलं येत नाही, मला येतच नाही. तुम्हाला बसायला हा, तर सद्गुरूची कृपा आहे, आपल्याला दुसरं काही येत बी नाही, फक्त सद्गुरूची कृपा आहे, त्यांचंच फक्त चैत्र मांडायचं, दुसरं काहीच नाही मांडायचं. तर सद्गुरूंनी खरंच सांगायचंय की आवडतं, कारण आपल्या मालकाला जे आवडतं ना, माझ्या दादांनी ते काम केलं बरं का, आवडीचं काम केलं आणि त्यांच्या मुलीसारखं ते शेवटपर्यंत वागलं, वचनबद्ध राहिले, म्हणून त्यांना अभंगाचं प्रत्यक्षर, ते म्हणून त्यांना धन्यता दिली. धन्य धन्य गुरु धन्य धन्य गुरुभक्त, गुरुचे जाणती मनोगत, गुरु चरणाची श्रद्धा गडी, गुरु भजनाची आवडी. आता गुरुचं मनोगत जाणायचे काय करायचं बघ, मनोगत जाणणं म्हणजे तरी काय, ज्याला कामच सांगावं लागत नाही, न सांगता सगळं करणं, सांगायची गरजच कोणाला पडत नाही. मला हे सांगायचंय, एखादी नवीन नवरी आहे आणि ती नांदायला यायची आहे सासरी. आता सासरी आल्यावर नांदायला की त्या नवरीला, सासरी नांदायला नवरीला तर ते सासू सासरा दीर घरातली सगळी मंडळी, तुमच्या बी सगळ्याच्या घरात आहेत ना मंडळी, कोणच्या देहरूपीच्या घरामध्ये सगळ्याच्या मंडळी ते सगळे होते. पण म्हणले आता मालकाचा माझ्या विश्वास माझ्यावर पडायचा आहे, मालकाशिवाय तर संसार थाटणं शक्यच नाही. तसा तुम्हा माझा सद्गुरू बर का मालक आहे, आणि त्याच्याशिवाय संसार करणं आणि संसार होतच नाही. आणि तो संसार करायसाठी तर त्या नवऱ्याला आपला विश्वास पटावं. कोणाला? तर ह्या नवऱ्याला विश्वास पटण्यासाठी तिने काय करायचं की सासूची सासऱ्याची सगळ्याची आधी का तर ते आपल्या हाती यावं म्हणून. जोपर्यंत ते हाती आपल्या येत नाही तोपर्यंत मालकाचा विश्वास आपल्यावर बसणार नाही. का माझ्या घरातल्यांना व्यवस्थित सगळत नाही, त्यांची मान राखावं लागेल. पण तुम्हाला सांगा किती बी माणूस कुठलाही राग जर असेल ना त्याला गोडच बोलावं लागतं. चूक जरी झाली ना त्याला गोडच बोलावं लागतं. का तर त्याची समजूत काढून त्याला योग्य दिशा देणं, कारण त्याच्यासाठी त्याला गोड बोलणं, त्याला म्हणजे त्याचा असं साधू संतांची ती समस्या. आणि त्या साधूनी त्या घरातल्या सगळ्या म्हणजे घरातल्या सगळ्या मंडळींनी काय केलं, सासूबाईला जे लागतं, सासऱ्याला जे लागतं, मालका घरातल्या सगळ्यांना नंदेला काय लागतं ते सगळं तिथे यायची. न सांगता पटापट रोजची कामं करायला लागली आणि ते कामं सगळ्याची करायची. आणि त्यांच्या सर्वांच्या त्या मंडळीच्या एक दिवशी ते सगळी तिला गोड बोलायला लागली. का तर लय भारी आमची सुनबाई म्हणायची, लय भारी म्हणजे सेवा करते आमची. कारण तशी सगळ्या आपल्या जवळच्या आधी तुम्हाला सांगू का आपल्यामध्ये 6 येते, काम क्रोध लोभ मत मत्सर आणि अहंकार. हे जे विकार आहेत
हे त्या आपल्याला धीर जावं. लोक म्हणतात कोणाला विचारा, आज लेकीला नांदा गेली ना, ती म्हणते माझा धीर रे वंगळ हो, सासू रे वंगळ हो, सासरा रे वंगळ. का मला नको नांदायला म्हणले, ते त्रास देते. आपल्याला नांदायला आलं राजा साधूनी बोधावर, आणि बोध हा आपला मुरारी आहे. बौद्ध मुरारी शृंगारीला 84ला शिकारीला. मग त्याचा शृंगार जर घ्यायचा असेल तर आपल्याला ह्यांचं संरक्षण तर करावं लागेल की का नाही करावं लागायचं. हे आपल्या ताब्यात जोपर्यंत येत नाही तोपर्यंत आपण बोटावर आरोड होत नाही. मग आपला मालक आपल्या जवळ कसा राहील. आणि हे जाण्याकरता बोटावर आरोड येण्याचा आपल्या सद्गुरूच्या वचनाची कदर करायची. वचन आपल्यामध्ये असावं. कारण आपण बर का साधूनी नाम दिलेलं आणि साधूचं आठवण ध्यास लागला पाहिजे जीवाला. जोपर्यंत आपल्याला ध्यास लागत नाही ना देवाचा साधूचा, तोपर्यंत आपल्याला काय आपला विश्वास वाढणारच नाही. तसा विश्वास वाढेल का. उठता बसता सारखा खाता पिता गाता उभा येतात बरं होता. हरी बोला खाता हरी बोला गाता. नाही का तवा लोक म्हणतात आम्हाला वेळच भेटत नाही, आम्हाला वेळ भेटत नाही म्हणले करायला, आम्हाला बसायला. हा हो बसायचं म्हणजे काय, फक्त त्याच्याशी लगट लावायची, हरकत जुडून राहायचं त्याला. काय त्याला सगळं सोडून बसायचं नाही एकात. सगळं काम धंदा अहो आपलं कर्तव्य आहे. ज्या शरीरात कर्मभूमी, ज्या कर्म करण्याकरता हे शरीर प्राप्त झालं हे कर्मभूमी आहे. आणि त्या कर्मभूमीने जे आले ते प्रपंच सुद्धा काम केलं पाहिजे. नाही असं नाही, ते सोडून कुणी सांगितलं करायला बरं का. दादा तुला काही काम सांगितलं रात्रीचं काय करणार आहे काम काय. अरे अर्धा तास बसत जा, ध्यान करायचं त्याचं, त्याला आठवा वेळा. तुम्ही आठवा मध्ये सुद्धा ना काय म्हणायचंय, आठवायचंय त्याला आणि म्हणायचंय याला आठवण करायची ना. मग आपण आठवण करायला किती वेळ लागतो त्याला. अहो सतत आहे सतत, तो आपल्यापासून बाजूलाच होत नाही. एकदा का तो आपल्याला आला ना जवळ बाजूलाच होत नाही. काय त्याला आठवायची परत राहतो का, तो आपण वेगळा नाहीच ना. पण हे बघा, पण ते सासूरच आहे जेव्हा नवा म्हणतात ना, त्याचा मालक आणि ती सासूची मुलगी जे नवरा बायको एक होतात ना ज्या दिवशी, त्यावेळेस त्या अख्ख्या कुटुंब म्हणतात आता एक झाले, आता प्रपंच लागले ते राखीला आपलं म्हणले आता काही नाही म्हणले. त्यांचं जरी भलं झालं म्हणजे ते कोण आले, त्या मालकामुळे घरातल्या असतात बर का. आणि मालक जर घरातल्या संग फिरला तर नवरीचं कुठं नांद नाही. नांदन काय नवरी तशी अजिबात नाही बर का, नांदच तिचं नाही. म्हणून मालकाला सांभाळा. म्हणजे मालकाच्या जीवाला जे आवडतं बर का, मालकाला जे आवडतं त्याची आवड फक्त माझ्या साधू संतालाच आहे माहिती. म्हणून संत आमच्या थोर होते बर का. साधू थोर जाना साधू थोर जाना सह्युनी उतार हरीच्या नामा. कारण त्याला माहित होतं आपल्या मालकाला काय आवडतं आणि त्यालाच म्हणतात बर का. कारण मालकापेक्षा त्या हाताखालचं काय म्हणतात त्याला ते हुशार लागतो, गमड्यापेक्षा बिघाडी बारी लागतो. तेव्हा ते काम झटापट होतं बर का. ते जर नाही ना काम होत नाही. म्हणून त्या बिघाड्याला किंवा दाशीला महत्व ज्यादा आहे, त्यांच्या जीवावर नाव. ते जर नसलं तर वेळेला भेटेल काय. आज आपले श्रीपाद बाबा आले जगामध्ये आणि श्रीपाद बाबाच्या पाठीमाग छाती ठोकून तसंच दादांनी कार्य जगामध्ये केलं. सद्गुरु दादांनी आमच्या बाहेर एका बैठकीला 7 जणांना अनुग्रह दिला होता. एका ठिकाणी दोरलेवाडी जमेळी 7 वाडीची माणसं होती. विजयताचं कीर्तन होऊन देत नव्हती गावामध्ये. कारण ह्या महात्म्याच्या पावर होती. हा महात्मा दृष्टीने पाहिला ना तरी माणूस ओळख होता. ताकद काय बोलायची त्याची. आपण किती बी त्याच्या दृष्ट्या पाडा, आपण त्याच्या अंडरलाईन मध्ये जातोय असं नाही. कारण दादाचं जे कार्य होतं महान होतं, महान.
सहज तुम्हाला सांगायचं दादांनी किती मी पहिल्यांदा ती माझं सांगते जगाचं नाही मी दिवस श्रीकांत भाऊ घेऊन आलतं काय आणि श्रीकांत भाऊनी मला म्हणले चला गावात आपण जाऊ आपण म्हणू नाही त्यांचं माझ्या ज्याबरोबर होतं ते म्हणले चला जाऊ म्हणतात गावात नाव सुद्धा माहित नव्हती पण लहानपणापासून एवढं तुम्ही ओळखायचे त्यांना म्हणायचे हे मुलगा कोणाचं आहे छाती टोकून मी म्हणायचे आमच्या घरात माझ्या पोटी जन्माला आला असतं तर लय बारी झाला असतं मी म्हणायचे श्रीकांत भाऊला आमच्या सत्यात आमच्या घरातली म्हणायची काय मामला ते कोणाच्या पोराला माझं म्हणते आणि मी म्हणायचे मला आवडतं ना ते पोरग नाचलेलं कीर्तनात उड्या ठेवायचं बारीक होतं ते आज त्यांना 6वी 7वीचं वय असेल मला माहित नाही पण त्यावेळेची गोष्ट आवडायचे खूप ते उड्या मारायचे सगळं कीर्तन परमार्थ कारण हे परमार्थ असं सहज नाही त्यांनी आणलं तर दादांच्या डोळ्यावर मला दृष्टी सुद्धा आली नाही सत्य सांगती मी पाहिलं ना दादांना मी खाली पाहायची मी म्हणजे हे मापावर काय होतं माझ्याकडे असलं मला माझ्या अंगातून शेरा होता मी खाली मान घालायची मी म्हणजे म्हाताऱ्याकडे मला बघूच वाटत ना आपण येतच नसतो बाहेर इथं हे सगळे आत नसली तर मी बाहेर जाऊन बसली होती लांब होते तुटात बघूच वाटत नव्हतं तोंडाकडे मी नाही म्हणून म्हणायची असते म्हाताऱ्याकडून अनुभव घ्यायची हे सत्य असं माझ्यावर या सावळा खरंच होती बर का सोमनाथ भाऊ अशीच नजर होती खरंय मला पुढचं बोलायला लावलं मला ते बोलायचं नव्हतं मला दुसरं बोलायचं होतं ते प्रमाण का तर आम्ही 10-15 जणी महिला होतो बर का आणि नवमीचं महाळ असतात त्या दिवशी मी रानात चालली होती 10-15 महिला या रोज एक जणीचं काम करायचं आणि त्या दिवशी माझ्या अंगावर लाल रंगाची साडी होती आणि सतीश भाऊन 2 जण गाडी आमच्या जवळ गेलं दारात मग पण मी कधी पाहिलं नाही आणि पाहिल्यावर ते पुढे जाऊन थांबलं पण का व्हायचं काय माहित नाही बरं का मला एक मला ती ओवी आठवली बरं का कोणाची ते म्हणतात ना मार्गस्थ दुर्जोत्तमा मी कैसोनी प्राप्त तुम्हा कोणता सुकृताचा महिमा मज लागी सांगितले त्या ओवी प्रमाणे बरं का दादांची माझी कारण दादा पुढे निघून गेले आणि मी पाठीमागत मी दादांना माघारी वळून बघायची आणि दादा माघारी मला मागून बघायचं दादा पुढे तेवढ्याच अंतरावर गेलं मी पुढे इकडे तेवढ्याच अंतरावर गेले दादा भाऊच्या घरात इतके आणि दादा पुढे आमच्या रोडवर गेलं आणि दादांनी गाडी वसती जाऊला करायला सांगितली आता ओळख नव्हती पाहिजेच नाही कधी आणि दादांनी 2-4 हाका मारल्या ओ ताई ओ ताई ओ ताई कुणी ऐकलंच नाही 10-15 वेळेला कालवा चाललेला दुपारची वेळ 3ची होती आणि मग मी ओ दिली मी मग शेजारणीला म्हणलं मग अगं ते कोण म्हातार आले पाहुणे आहेत म्हणलं जा ना ते पाहुणे तुमचं आहेत म्हणलं हाका मारतात गेली तर पोरगी पळपळ तिथं आणि म्हणले काय हो म्हणले तुला नाही मी बोलवले दादा म्हणले ते लाल साडीची ताई ना तिला लाव माझ्याकडे तू पोरगी आली अहो म्हणता म्हणे काही बोलत आहे तुम्ही तुमचं पाहुणे आलेत म्हणली घरी आणि तू तुम्हाला विचारतात तुम्ही मला लावलंय म्हणले खरा सोयरा माझा तेच होता सद्गुरु सारे सद्गुरु सरकार सोयरा निदान सोयरा सज्जना दाविले निदान वैकुंठीचे कारण खरंच बर का निदान दावलं मला त्यांचे उपकार आता काय सांगावं मला बोलता येत नाही त्यांच्याबद्दल लय महान लय मोठी होती कशी कुठलं जन्म माझं होतं म्हणतं फळाला आलतं भाग्य आणि खरंच त्यांच्या कृपेने कारण खरं आपण म्हणतो ना भरपूर जे वाट धावतो ना ते श्रीकांत भाऊ पुढे त्यांचा वाटा भरपूर आहे ख्याप रोज यायचे बर का गाडीवर न्यायला त्यांचा वाटा बर का आपण म्हणत नाही पण अंतकरणात सगळं काही असतं म्हणत नाही कोणाला पण बरेच आपले बातम्या आहेत पण बोलून दावत आहेत बोलून दावत असा काही विशेष नसतो बर का सगळं अंतकरणात त्यांच्या विषयीचा भाव आहे पण त्यांनी बरचशा काय केलं जगासाठी रोज यायचे बर का रोज आणि म्हणायचं चला की तुम्ही मला अनुग्रह नाही ते चला की तुम्ही बसायला तिथं तुमच्या घरात माळ आहे त्यांनी खूप काही केलं
कारण एक गुरुचं जर का मन जाणलं गुरुनी. दोनदा दादा त्या ठिकाणी येऊन मला वाट विचारली होती. का म्हणलं कुठं जाय म्हणले मला इकडची वाट सांगा ना ताई. आता मला काय माहिती, मी म्हणलं इकडे कुठं, म्हणलं इकडे खेळला जात एवढं माहितीये, बाकीचं नाही. त्यांनी दुसरंच मला नाव सांगितलं दादांनी. पण विषय काय महात्म्याचा, आणि परत तेच आले तरी ओळखू आले नाहीत मला. तिसरी वेळेस अनुग्रह द्यायला दादाच आले. हे होते बघा भोसले भाऊ आहे ना, तर भोसले भाऊ नाही माहिती विसरतो किंवा भोसले भाऊ त्या अनुग्रह द्यायच्या टायमिंगला मला. आणि तेव्हा ते अनुग्रह त्यावेळेस झाला, मला नाही बाकीचं हे म्हणायचं. तसं एक गुरु खरंच, तसं दादांना श्रीपाद बाबांना काय आवडत होतं ते दादांनी बरं का काम आतापर्यंत केलं आणि आजही करतात आणि इथून पुढे करतात. फक्त तुम्ही आणि प्रत्येक सगळ्या समाजाने. तसं थोडक्यात मला सांगायचं बरं का, येवल्याची जी मंडळी आहेत ना, अनर्थ वंश जर वारी इथं कीर्तन असतं बरं का, आज ते महात्मे नाही तिथं, काय अडचणीमुळे आहेत तिथे घरी, काय अडचणी असतात, पण त्यांचं गुण मात्र त्यांच्या सर्व साधकात उतरलंय. त्यांचं नाही मी शब्दात सांगू शकत, पण मात्र ओळख सगळं शब्द बोलणं, त्यांचं वागणं चालणं सगळं अनर्थ भाऊंसारखं. म्हणायची स्तुती नाही बरं का, हे साक्षात स्पष्टीकरण आहे त्यांचं. कारण सांगावं काही गोष्टी आणि बोलावं असं काही नसतं बरं का, काय धावण्यासारखं काहीच नसतं. फक्त कसं आहे, जे पहिली दुसरी मंडळी शाळेला असतात त्यांच्यासारखं 4 गोष्टी बोलायच्या असतात, नाही तर सांगायला काहीच उरलं नाही. असं काय महात्म्याने ठिकाणं दिल्यात प्रत्येकाला, कोणाला नाही दिली. अरे तुमच्या मनचा प्रश्न जाणला त्यांनी, तुमची दुःख संकट विघ्न ओळखली आणि तुम्ही न मागता तुमच्या झोळ्या भरून दान दिलं. भजून खा, खरंच त्याला भजून खा. कारण ती अशी गोष्टी कलियुगामध्ये सहज सुट्टी नाही. कलियुग फार अतिचाराचं आहे. आपल्या दिंडीमध्ये आपलं सगळी पर्वणी आहे, ते मुद्दामून आपल्यात घुसण्याचा प्रयत्न करीन. पण बारीक नजरेने पहा बर का, आणि सगळे व्यवस्थित आपल्या दिलेल्या साधूच्या निरोधावर आवून राहून आपल्या धर्माचं कार्य उच्च कुटी पद्धतीने करा. एवढीच इच्छा, बाकी काय बी नाही बघा. बाकीचं तुम्ही काय बी कमवणार आहे प्रपंचात त्याचं काही ह्याच्यात लागू पडत नाही. तुम्ही जो जीवाला तुमच्या दिलंय ना संगोपन सगळ्याला, बाकी काय करणार आहे तुम्ही. अहो पाय तुम्ही काय आतापर्यंत अनेक युनिमध्ये तेच करत आला, अहो काय केलं दुसरं, सगळं तेच केलंय. कारण प्रपंच संसार हेच करत आला काय, आणि त्यात जीव त्रसलाय तो. म्हणून तर खरी माझ्या साधूने तुमच्या आम्हासाठी खरंच मी तर म्हणेन छाती ठोकून सद्गुरु दादांनी आपल्या भूतलावर कार्य केलं, अवतार घेतला तुम्हासाठीच, केवळ तुमच्या दुःखाचं निवारण करायला आणि सद्गुष्टीच्या मार्गाला पस्त करण्यासाठी. तेच आपल्यासाठी ब्रह्मस्वरूप होऊन अवतार आला आपल्यापाशी. कारण दादा हेच देव आहे. आता काय ते ज्याला जे वाटत असत ते वाटू मला नाही माहिती, पण माझ्यासाठी का आज स्वामी समर्थाच्या मंदिरात आहे. करोनाच्या काळामध्ये मनाचा जाणत न सांगता बर का, कारण त्यावेळेस बोलण्याची किंवा सांगण्याची इच्छा नसती बर का. मी करोनात होती ना त्यावेळेस बर का 16 दिवस होती ऍडमिट, पण मला 15 दिवस चांगलं कळत होतं. आणि परत काय झालं मला ते कळलंच नाही. आज रात्रीच्या 8ला इंजेक्शन दिलं, समजलं नाही. आणि म्हणजे मी शनिवार ते बुधवार पर्यंत बेशुद्ध होती, म्हणजे माझ्या डोळ्याची झापडच उघडली नव्हती. 4.5 पॉईंट रक्त अंगात होतं. डॉक्टर म्हणायचं पेशंटच काय जगत आहे काय माहिती, 7 पॉईंट वाली मरते ती, आणि सगळ्याला गॅस लागतात ते म्हणायचे. पण मला गॅसच नव्हता, 100% माझा गॅस चालू होता ते श्वास, त्यामुळे मला ते उतरतच नव्हते ना माझे. आणि ते म्हणायचे हे कसं होतंय. पण ज्यावेळेस मी डोळ्या लावला, मी छाती ठोकून सांगते बरं का, मी स्वामी समर्थाच्या पुढे, की ज्या वेळेस आपलं देह सुटतं ना, आसक्ती सगळी सुटती ना, मला ज्या वेळेस या देहाचं भान राहिलं नाही त्या दिवसापासून मी कधीच माझ्या स्वामी समर्थाचं मुखात नाव नव्हतं. माहिती करता सांगते, मी कधीच घेतलं नाही. मी स्वप्नात सुद्धा कधी मी आठवलं नाही की मी नाव घेईन म्हणून. पण कंप्लीट 5 दिवस मी बेशुद्ध अवस्थेत असताना गोंदवलेकर बाबा आणि स्वामी समर्थ माझ्या जवळ हातरुणात एकाच्या आधी झोपाळ होते. आणि तुम्हाला सांगू का, दादा हिरवी कपडे घालून इंजेक्शन द्यायला होतं. हे कोणाला खरंच वाटेल, पण मी बेशुद्ध अवस्थेत मी हाका मारायची
ह्यांच्या नावाने. शेजारची 2 पेशंट होते, म्हणायचे ताई कोणाला सावध झाल्यावर. गुरुवारी दुपारी मी 12:30च्या सुमारास सावध झाली आणि रक्त भेटत नव्हतं कुठंच. सगळ्यात बरच्या पोरांनी लय हिंडली, 5 दिवस हुडकत होते, रक्त सापडाना. आणि रक्त पंढरपुरात 6 वाजता बॅग आली. देवाचा नियम काटा बाय काटा असतो, म्हणजे 11च्या पुढे 1 सेकंद गेला तर पेशंट आम्ही जगू शकत नाही. कंप्लीट 11ला, पावणे 11ला बॅग आली आणि 11ला जॉईन झाला आमचं पोरगं म्हणलं. आणि जळक डॉक्टर बारामतीचे ज्यावेळेस स्वामी समोर मला म्हणायचे उठ तुझ्यासारखाच मला आजार झालाय, मी कसा गोळ्या खातो, खा गोळ्या. मी म्हणायची स्वामी का झोपलं, ते स्वामी फक्त बाहेरच्या ऐकाय जायचं, मी दुसरं बोललेलं ऐकाय जात नव्हतं. ते म्हणजे स्वामी स्वामी कोणाला हाकाणार होता तुम्ही, स्वामी स्वामी म्हणतोय कोणाला बोलत होता, पण मला काय माहितीच नाही ना काही. आणि मग ते म्हणायचे उशाशी उशी. आणि रात्रभर ज्या दिवशी बुधवारी मला रक्त लावलं त्या दिवशी हे साईडला स्वामी होते, कारण इकडे माझे पाय होते, इकडे मुंडकं होतं, सगळ्यांचं एक हाताने म्हणून दुसऱ्या हाताला लावली होती. आणि इकडं गोंधळेकर बाबा. आणि ज्यावेळेस सुदीवाली डॉक्टर आले, डॉक्टरना पळापळी त्यांची आणि माझं डोळं उघडलं. मी म्हणलं शेजार ती बसलेली, म्हणलं तुम्ही कसं काय आमच्या घरी. ते म्हणले घरी नाही, आपण दवाखान्यात आहे. तर मग डॉक्टर आले, डॉक्टरने विचारलं बरं आहे का ताई, हातात हात घेतला आणि म्हणले बरं आहे का. आम्ही म्हणले गोंधळेकर बाबा कुठे. डॉक्टरला ज्यावेळेस डॉक्टरच्या हातात धरला, ताई म्हणले मी पट्टे शिष्य गोंधळेकराचा आहे. मला काय माहिती गोंधळेकराचा शिष्य आहे म्हणून. पण त्यांना काय झालं तर ही गती साधी नाही. ज्या वेळेस आपण आपल्या अवस्थेत नसतो त्यावेळेस मात्र खरंच बरं का देव आपलं काम करतो. आणि तेव्हापासून आजपर्यंत जीव जुरणी. मला वाटायचं मी मिले असते तर बरं झालं असतं, पुन्हा आता बघायला भेटणार ना. त्या दिवसात मी सुदैवाने ती जी गेली आजपर्यंत मला दिसना, ती व्यक्ती आजपर्यंत दिसना. आणि खरंच बरं का हे मनोगत आहे आपलं, आपल्या अंतरातली खून न सांगता सुख दुःख ओळखणारा खरा साधू. आणि हे माझ्या दादाने अभंगाचा आणि त्यांच्यावर माझा विश्वास आणि त्यांच्या चरणाची म्हणतात खरं म्हणतात ना चरणाची श्रद्धा गाढी. श्रद्धा गाडी गुरु भजनाशी आवडी. गुरुचे घेता नाम वाचे कैवल्य मुक्ती तेथे नाचे. आता ह्याचा अर्थ मला माहित नाही आणि मला अभंग बी येत नाही बरं का. काय मला खरंच अभंग बी येत नव्हता, माझ्या पाठातला बी नाही. पण हे कसं चाललंय कुणाला ठाऊक, मला बी माहित नाही. हे मला काय असलं बरं का म्हणून विचारलं किती चरण आहे ती, मला माहिती नाही. पण कसं आहे ज्याने नाम घेतलंय बरं का, दृष्टिकोनातून मी साधूच्या नियमानं बोलते बरं, मला यातलं काहीच माहित नाही. पण ज्याने नाम घेतलंय कैवल्य मुक्ती म्हणजे काय हो. अहो तुम्ही सगळ्या कैवल्याच्याच मूर्ती आहेत ना माझ्या माऊलीच्या. आता मूर्त्या तर 4 आहेत त्या, आहे का नाही, त्या वेगळ्याच आहेत त्या. पण माझ्या कैवल्याचा पुतळा अवतरला पुतळा चैतन्याचा जिव्हाळा चैतन्याचा जिव्हाळा
तर कार्य श्रीपाद बाबा काय श्रीपाद बाबांनी कैवल्यच होते ना. तू मामासाठी काय होते ते बाबा कैवल्यच होते आणि तुम कैवल्य होते म्हणून तर तुमची आमची सुटका झाली काय. आपल्याला एवढी उच्च कुटीची आपल्याला मुक्ती घेणार तर तुम्ही पुन्हा कार्य करायला एवढा अधिकार आहे तो आम्हाला काय. तुकोबरायांनी खरी मुक्ती मागितली का हा गर्भवास मागितला का तर खरं तू मामासाठीच मागितले नाही. खरं ह्याच्यात जे म्हणले आनंद आहे ना असा आनंद कुठंच नाही. खरंच आपली दिंडी वरच निर्माण आहे काय. संत सज्जनी मांडले दुकान संत सज्जनी मांडले दुकान तर असं सद्गुरूचं खरंच ओरिजिनल माल बर का आपला. आणि ओरिजिनल मालामध्ये बर का आपलं काय म्हणतात ना ते अधिकाराशिवाय म्हणतात बेसळ केली जात नाही. आणि बेसळ तर आपल्यात होऊच नाही. आणि बाबांना माझ्या स्वामी समर्थाला एवढंच मागणं की बेसळ करू बी देऊ नको. तर माझा अधिकारी अजून हितच आहे का अधिकारी जो आहे ना मालाचा ते आजही अमर आहे आपल्या सोबतच आहे. त्यामुळे काही विशेषच नाही. व्यसन होऊच नाही मला भरच नाही. आणि स्वामी समर्थाला की पाठीमाग मागे पुढे पुढे दादा स्वामी मागे चला म्हणले पंढरपूरला. हा खरंच मला नाही ती डोक्यात माझ्या पण ते आहेत पाठीशी आपल्या. स्वामी समर्थांना खूप म्हणजे काय म्हणतात ना नाम वृत्ती ज्याने अंतकरणापासून केली त्या स्वामींना खूप त्याची आवड आहे. काय नाही स्वामी झाले सांगा ना श्रीकृष्ण झाले भगवान झाले देवी झाले कुठलं ग्रुप स्वामींच आहे. पण मला ते कळलंच नाही. तुम्हाला कळलं पण खरंच कळलं नाही. वेळ आल्यावर कळतं ना खरं. माझ्या वेळ आली तर मला कळलं ना स्वामी कोण आहे ते. मी खरंच कळून घेतलं नव्हतं आधी. कारण तसंच असतं. कारण हे खरं माणसाच्या जीवनातल्या जेवढी श्रद्धा आहे ना आणि गुरुभजनाची आवड आहे ना तीच खरी. आणि ज्या वेळेस आपल्याला म्हणजे त्या कैवल्य मुक्तीपर्यंत म्हणतात ना कैवल्य म्हणजे हेच मुक्त व्हायचंय कोणाच्या जे दादा माझ्या सद्गुरु चरणात मुक्त आहेत. जीवन मुक्त बर का जिवंत असताना मुक्तच होते आणि गेले तरी आत्मदेह सोडलं तरी मुक्तच बर का. ते कैवल्य तीच कैवल्य मूर्ती झाली. काय झाली बाबांची कैवल्य मूर्ती. आणि एक वाहवा करू नाही बर का तशीच माझ्या दादांसारख्या नृत्य भाऊची कैवल्य मूर्ती. जे ओळखणारे ओळखा नाही तर नका ओळखू. पण 16-17 वर्षाचा काळ ते नवीन मी सांगत नाही. खरंच आहे मुक्त आहेत ते आज. जरी त्यांना वाटत असेल पण ते मुक्त आहेत. सगळं सोडलेले त्यांनी माहिती करता सांगते. कारण ज्यावेळेस दादांनी शेवटचं प्रवचन केलं होतं दादांनी त्यावेळेस मी इकडून आनंद भाऊ तिकडून आलतो दादांपासून एकच संगत दोघात मुखातनं शब्द गेलता. भाऊने विचारलं दादा आज असं काय प्रवचन केलं. मी तिकडून जाऊन म्हणलं दादा तुम्ही असं का आज प्रवचन केलं. म्हणले येडत काय तुम्ही काय केलंय. म्हणले काही दिवसांनी कुठे जाणार पण असं का प्रश्न केला. तेव्हा दादांनी ते विषय वेगळा होता पण हे खरंच आहे ते वेगळं आहे. नाही मला सांगता येत नाही ती बोलता येत नाही.
ते प्रेम भावना लय वेगळ्या त्या शब्दाच्या अलीकडचं आहे ना ते वाटचाल आहे म्हणायचं. हा शब्दाच्या पलीकडे गेलं का नाही प्रेम म्हणलं त्याचं स्वरूप झालं. शब्दाच्या पलीकडे सगळे शब्दाच्या पलीकडे. तसं माझं सद्गुरु दादा माझ्या खरंच श्रीपाद बाबाच्या कैवल्य मुक्त झालेलं आणि त्यामुळं त्यांनी जे हे सगळं साम्राज्य केलं ना कशामुळे केलं सांगू का? शेवटचं चरण. त्यांनी काय केलं होतं ना ते शेवटचं चरण आहे. गुरुचरणाचे महिमान शरण आहे. गुरुचरणाचे महिमान बर का. गुरुचरणाचा एवढा महिमा आहे फक्त शरण आल्यावर कळतो. जोपर्यंत आपली तुमामाची कुणाची शरणागती होत नाही शरणागती बर का. शरण आला तर जन्म मरण कितीतरी अगोदर प्रमाण येते. पण आता ऐन वेळेला लय पाठ आहे पण आता काही जे सुधरत नाही. काय कुठलं काय निघन ऐन वेळेला. पण आता काही काय होतं काय माहित नाही मला. एक बोलायचं तिसरं बोलून जाणार. कारण त्यांचं मी म्हटलं काय माहिती म्हणतात मी पहिलं पाठांतर करायची बरं का माहिती. पाठ केलं का नाही तिथं काहीच येत नसायचं आणि दुसरंच बोलून जायचे. मी म्हणायचे तसंच असतं. दादा म्हणायचे असं तर व्हायला पाहिजे ना. मला आजपर्यंत ती पाठ केलेलं कधीच आलं नाही. कधीच आलं नाही. ते दुसरंच बोलून जाणार. मला येत बी नाही ते काय. आणि तिथं जे ध्यानामध्ये